प्रयत्न करणार आहोत। किती रोजगार निर्माण होईल? किती रोजगार सुरुवात कधीपासून होईल? ही बाईक असल्यानंतर भरपूर बेनिफिट तर मिळणारच आहेत, परंतु त्याचबरोबर जे रिक्षा चालक आहे आणि टॅक्सी चालक आहेत त्या रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकाला मुलांना जे आमच्या रिक्षा महामंडळाचे सदस्य आहेत त्यांना 10,000 अनुदान देण्याचा सुद्धा आम्ही एक प्रयत्न करतोय। त्या माध्यमातून चर्चा झालेली आहे आणि रिक्षा महामंडळाच्या बैठकीमध्ये ते ठरवलं जाईल। परंतु ई बाईक टॅक्सी जर रिक्षावाल्याच्या मुलानं किंवा मुलीनं घेतली तर निश्चितपणे त्यांना त्यामध्ये 10,000 रुपये आम्ही अनुदान देणार आणि उर्वरित त्यांनी कर्जरूपी काढावं, जेणेकरून खिशामध्ये 1 रुपया जरी त्या तरुणाच्या नसेल किंवा तरुणाच्या नसेल तरी तो ई बाईक टॅक्सी घेऊ शकतो। अशा प्रकारची पद्धती आम्ही अंमलात आणणार आहोत। किती रोजगार निर्माण होईल? 10,000 पेक्षा जास्त रोजगार फक्त मुंबई शहरामध्येच MMR क्षेत्रामध्ये निर्माण होईल असा आमचा कयास आहे आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 20,000 किमान 20,000ची रोजगार निर्मिती महाराष्ट्रामध्ये होईल आणि MMR क्षेत्रामध्ये 10,000 रोजगाराची निर्मिती होईल आणि पूर्ण प्रदूषण मुक्त हे महाराष्ट्र करण्यासाठी ही राज्य शासनाने उचललेलं पहिलं पाऊल आहे। भाडं कशा प्रकारे आकारलं जाईल याचं भाडं ठरवणार कोण? त्या बाबतीत नाही, भाडे निश्चिती धोरण आम्हीच ठरवणार आणि आम्हीच ती नियमावली सुद्धा ठरवणार आहोत, जेणेकरून रिक्षामध्ये बसल्यानंतर किंवा टॅक्सीमध्ये बसल्यानंतर जर 100 रुपये प्रवासाला खर्च येतो एका सिंगल पॅसेंजरला, तर तो प्रवास त्याचा 30 ते 40 रुपयामध्ये कसा होईल, तिप्पट भाडं त्याला द्यायला लागू नये ह्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि ते यशस्वी होईल याची आम्हाला खात्री आहे। सेवा कधी सुरू होईल ही ग्राहकांना? ते आता नियोजन पण मला असं वाटतं की एका महिन्यात 1 ते 2 महिन्यामध्ये त्याला सुरुवात होईल। मैं हमारे मंत्रिमंडल के बैठक में ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट के ओर से बाइक टैक्सी का प्रस्ताव